जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडक्या शुभम तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लॉगअप SK. तर आजचं हे आपलं शेवटचं द्वार आहे ढोकसांगवी येथे मुक्ताई देवीच्या दर्शनासाठी. आता थोड्याच वेळात आपण जाणार आहोत. आपले जे ग्रुप मेंबर आहेत ते थोड्या वेळाने जॉईन होते ना आपल्याला, मग आपण आपला प्रवास चालू करणार आहोत. चला मित्रांनो, आपली द्वार यात्रा आता सुरू करत आहोत. हे बघू शकता तुम्ही, द्वारकरी किती मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येत आहेत. द्वार करण्यासाठी खूप उत्सुक आहेत सर्व द्वारकरी. काही आमचे द्वार आता सुरू झालेलं आहे. सगळे हिरवे हिरवे दिसते. आता कसं वाटतं तुला शेवटचं द्वार करून? सुरुवात हायवेला आहे. आता ढोकसांगवीच्या दिशेने आम्ही प्रस्थान केलेलं आहे. थोड्याच वेळात आता आम्ही ढोकसांगवीला पोहोचेन. जसं आपल्याला टाईम भेटेल तसं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हा आहे आपला पुणे नगर हायवे. आणि आजचं द्वार हे पूर्ण ह्या हायवेच्या कडेनेच आहे. दोन्ही साईडला तुम्हाला दिसत आहे बघा. पलीकडल्या साईडनी पण द्वारकरी, ह्या साईडनी पण द्वारकरी. आणि इथून सरळ अर्धा 1 किलोमीटर जाऊन नंतर आपल्याला MIDC येथे एंटर होतो. तिथून मग आपल्याला ढोकसांगवीकडे जायचं आहे. तर जाऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही आपला. 3 द्वार केले, आज शेवटचं द्वार आहे. हे पण आपण उत्साहाने करू. तर मित्रांनो, ही आहे आपली रांजणगाव गणपती येथील रांजणगाव MIDC. तर आजचं द्वार हे पूर्णपणे MIDCतूनच आहे. तुम्हाला दिसत असेल, हा पूर्ण एरिया हा आपला रांजणगावातील MIDC मधील आहे. सर्व द्वारकरी भक्तिभावाने ढोकसांगवी या दिशेने चाललेले आहेत. तर मित्रांनो, आपण फायनली ढोकसांगवी येथे पोहोचलेलो आहे. आता आपण देवीचे दर्शन घेऊया, पाहूया आपलं किती वेळात दर्शन होते. हे बघू शकता, गर्दी किती आहे. आता लाईनीने मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण रिटर्न रांजणगाव या दिशेने निघतोय. हे बघू शकता, ऋतिक आमची वाट बघत बसलेला आहे. बघू शकता तुम्ही कशी अवस्था झाली सर्व द्वारकऱ्यांची. आज 4थे द्वार आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा आम्ही पुणे नगर हायवेवर आलेलो आहे. आणि असं कळण्यात आलं आम्हाला की मंदिरात खूप गर्दी आहे. बघू आता ते जाऊन किती गर्दी आहे, किती वेळात दर्शन होते आमचं. ते पाहू शकता मित्रांनो, भाविकांनी गाड्या कशा लावल्या आहेत. खूप गाड्या काढणार कशी आता ही आतमधल्यांनी बाहेर काढायच्या कशा? फायनली आपण रांजणगाव इथे पोहोचलो. पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे भाविकांची. ही आहे बाहेर गावच्या लोकांची गर्दी. पूर्ण आतमधलं रेलिंग फुल भरून बाहेर लाईन लागलेली आहे. फायनली आपले 4 द्वार पूर्ण झालेले आहेत. खूप मस्त वाटले आणि आपलं दर्शनही खूप मस्त झालेलं आहे. गर्दी खूप होती, एकदम आरामात दर्शन झालेलं आहे. मित्रांनो, पालखी आता ढोकसांगवी या दिशेने निघालेली आहे. गणपती बाप्पा बहिणीला आणण्यासाठी
थोड्याच वेळात निघत आहे. आता पाहू शकता तुम्ही, आता पालखीचे प्रस्थान होत आहे डोकसांगवी या दिशेने. वाजत गाजत मस्त बाप्पा बहिणीला आणायला चाललेले. मित्रांनो, सायंकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपली पालखी पुन्हा रांजणगावात आलेली आहे डोकसांगवीवरून. आता तिथं वाजत गाजत आतमध्ये मंदिरामध्ये चाललोय. पाहू शकता कशी वाजत गाजत पालखी मंदिरामध्ये निघालेली आहे. सुप्रभात मित्रांनो, आजचा आपल्या यात्रेचा 5वा दिवस आणि आपले 4ही द्वार पूर्ण झालेले आहे. मी तसंच सर्व लॉगमध्ये 4ही द्वारांची माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज 5व्या दिवशी पालखीची देऊळवाड्यातून भव्य अशी मिरवणूक होणार आहे आणि आजच्या आपल्या या यात्रेची सांगता होणार आहे. उद्या दंडवटे होतील आणि मग नंतर बिदागी वाटप होऊन आपली यात्रा ही संपन्न होईल. तर थोड्याच वेळात पालखीची मिरवणूक होणार आहे, तेही तुम्हाला फुटेज सर्व दाखवतो मी. आपल्या लॉगवर कंटिन्यू राहा, बघत राहा. मित्रांनो बघू शकता आपली पालखीची मिरवणूक चालू झालेली आहे. वाजत गाजत गुलाल
भंडारा वगैरे सर्व उधळत हे बघू शकता तुम्ही. आपली मिरवणूक पूर्ण झालेली. आता आरती चालू आहे देवाची. आणि तुम्ही आपल्या व्लॉगला असा सपोर्ट करत राहा. थँक्यू. भेटू पुढील व्लॉगमध्ये.